नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण घेऊन आलेलो आहोत नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास अशी मेजवानी। आज आपण पाहणार आहोत प्रॉन्स कटलेट कसे बनवायचे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। इथे आपण प्रॉन्स घेतलेत 250 ग्राम, स्वच्छ असे धुवून आतमध्ये जो धागा असतो काळा तो आपण काढून घेतलाय। आपण अर्धा बटाटा उकडून कुस्करून घेतलाय। इथे आपण घेतलाय चाट मसाला पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद। इथे कॉर्नफ्लॉवर घेतले मी 1 ते 1.5 चमचा, 1 ते 1.5 चमचा मी मैदा घेतलाय। ब्रेड क्रम्स घेतलेत आपण हे घरीच करून घेतलेत। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 2 चमचे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आपण। इथे आपण जे प्रॉन्स घेतलेत ते प्रॉन्स आपण 2 ते 3 वेळा व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। बघू शकता प्रॉन्स मी मिक्सरला फिरून घेतले, अगदी बारीक झालेत ते मस्त असे। तर यामध्ये आपण जे मसाले आहेत ते सगळे घालून घेऊयात। नंतर उकडलेला बटाटा, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, अर्धी कोथिंबीर घालून घेऊया आणि ब्रेड क्रम्स मधल्या अर्धा जो पोर्शन आहे तो आपण घालून घेऊयात आणि अर्धा आपण कोट करण्यासाठी ठेवून देऊया आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। बघू शकता तुम्ही सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलंय। तर आपण हे साईडला ठेवून घेऊया। इथे एक रिकामा बाउल घेतलाय, याच्यामध्ये आपण 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि किंचित मीठ घालून थोडंसं पाणी घालून आपण याची स्लरी करून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडं पाणी टाकून, खूपच पातळ नाही खूप घट्ट पण नाही, अशी लंप फ्री अशी स्लरी मी बनवून घेतली कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची आणि किंचित मीठ घातले आपण। आता ही पण बाजूला ठेवून घेऊया आणि हे जे आपलं बॅटर आहे त्याचे आपण कटलेट्स रेडी करून घेऊया। हाताला हवं तर थोडं तेल लावू शकता गरज वाटली तर। अशा रीतीने सर्व कटलेट बनवून आपण एका डिश मध्ये बाजूला ठेवून घेऊ। बघू शकता तुम्ही अशा रीतीने आपण सर्व कटलेट रेडी करून घेतले। आता आपण कटलेट घेऊयात आणि सगळ्यात पहिले त्याला स्लरीमध्ये डीप करायचं, आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून, इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये, तेल गरम झालंय। तर आपला जो कटलेट आहे ते आपण सोडून घेऊया। अशा रीतीने सर्व कटलेट आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। बघू शकता मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आलाय त्याला। आता आपण एका प्लेटमध्ये अशा रीतीने सर्व फ्राय करून आपण काढून घेऊयात आपले कटलेट्स। अशा रीतीने सर्व कटलेट्स मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत, एका डिशमध्ये काढून घेतलेत। आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। बघू शकता तुम्ही मस्त असे प्रॉन्स कटलेट आपले रेडी आहेत। बघू शकता वरून मस्त असे क्रिस्पी आहे आणि आतमध्ये असे सॉफ्ट। मी तुम्हाला टेस्ट करून सांगते। बघू शकता आतमध्ये किती सॉफ्ट आहेत ते। खूपच सुंदर। ज्यांना प्रॉन्स आवडत नाही ना त्यांनीही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।